सर साखर खात्यामध्ये जी घटना घडली मॅन्युअलमध्ये पडून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, पण ते सत्ताधारी पक्ष बोलतात की तो अपघात नाही, घातपात. आता कोण असं म्हणलं मला माहीत नाही, पण घातपात म्हणजे त्या अनुषंगाने बोलत असतील कदाचित, की अशा म्हणजे ज्या काही मेंटेनन्सच्या गोष्टी ते वेळेवर होणं फार महत्त्वाचं, आणि वेळेवर त्या गोष्टी होत नसतील त्यासाठी निधी पण लावला जात असेल सरकारकडनं, नाहीतर महानगरपालिकेकडनं, पण निधीचा योग्य असा उपयोग होत नसेल तर मग त्यातून जर एखाद्या सामान्य व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो घातपातच आहे असं कदाचित त्यांना तिथं सांगायचं असेल. पण आता मी तिथं गेल्यानंतर ते अतिशय परिवार चिडलेला होता. त्यांचा कर्ता व्यक्ती आता मृत्युमुखी पडलेला आहे आणि सरकारकडनं 10 लाख रुपये जाहीर झाले. म्हणजे एका बाजूला आमदाराला खासदाराला फोडण्यासाठी 50 कोटी 60 कोटी आणि दुसऱ्या बाजूला गरिबाचा वेळ आला तर 1 लाख 10 लाखात हे लोक तिथं बोलतात. आणि त्याच्याचबरोबर 300 कोटी रुपये खर्च हा प्री मॉन्सूनवर खर्च करण्यासाठी दिला जातो. पैसाही खर्च होतो, पण दुर्दैव असं की प्री मॉन्सूनच्या नावावर फक्त पैसा हा खर्च झाला आहे असं दाखवतात, काम होत नाही आणि भ्रष्टाचार तिथं होतो. आणि मे एंडपर्यंत हा खरं तर खर्च केला जातो, पण आता जुलैमध्ये असूनसुद्धा खर्च केला जात असेल तर फक्त दिखाव्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालू. आज पण मॅनहोल अनेक उघडेत हे आपल्याला तिथं बघावं लागेल, बघायला मिळेल. त्यामुळे काही दिवसांपूर्वी लहान मुलाचा बसवर झाड पडून जो मृत्यू झाला आणि हा जो असलम शेखचा आता त्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला, याला पूर्णपणे शासन, प्रशासन आणि महानगरपालिका जबाबदार आहे. कालचीच घटना होती ही मॅन्युअलची, आणि आज सकाळी सुद्धा खूप ठिकाणी मॅन्युअल उघडे होते. 70,000 मॅनहोल आहेत, त्यातले 10% मॅनहोल हे उघडेत असं काही प्रमाणात अंदाज आहे. आणि हे असं असेल हे कितपत योग्य? मग पैसा चालला कुठे? हा पैसा पूर्णपणे नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या खिशात चाललाय असं आपल्याला म्हणावं लागेल. सरकार काय पुढे ॲक्शन घेईल या सगळ्यावर? मला वाटत नाही काय ॲक्शन घेईल, कारण का शेवटी पैसा हा वरपर्यंत पोचलेला आहे, वरपर्यंत गेलेला आहे. त्यामुळे वरपर्यंत पैसा गेला असेल तर जे पैसे पोचवणारे अधिकारी आहेत त्यांना हे सरकार वाचवणारच आहे, पण शेवटी लोकांना आम्हाला सगळ्यांना लढावं लागेल.